पडताळणी न करता कुणबी प्रमाणपत्र दिली गेली तर त्याचा थेट फटका सध्याच्या ओबीसी आरक्षण व्यवस्थेला बसेल आणि ती धोक्यात येईल. त्यांच्या मते हे ओबीसींच्या हक्कांवर एक प्रकारचं अतिक्रमण ठरू शकतं. म्हणजे हा मुद्दा आता फक्त मराठा विरुद्ध सरकार असा नाही राहिला, तर मराठा विरुद्ध ओबीसी किंवा दोन समाजांमधल्या हितसंबंधांचा संघर्ष असं स्वरूप येऊ शकतं का, अशी चिंता यातून दिसते. आणि आरक्षणासारख्या मर्यादित गोष्टींवरून समाजात असे तणाव निर्माण होण्याची शक्यता असतेच. आणि या सगळ्या काळात एक खूप दुःखद घटना पण घडली आहे. लातूरमध्ये एका तरुणानं आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याचा संबंध या चलो मुंबई आंदोलनाशी जोडला जातोय. हो, जी माहिती आहे त्यानुसार चलो मुंबई आंदोलनाच्या आदल्या दिवशी लातूर जिल्ह्यातल्या एका गावातल्या तरुण मराठा कार्यकर्त्याने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. याकडे अनेक जण सरकारची उदासीनता किंवा आरक्षणाच्या मागणीकडे लक्ष दिलं जात नाहीये यावरची एक तीव्र आणि दुर्दैवी प्रतिक्रिया म्हणून पाहत आहेत. अशा घटना काय करतात की आंदोलनाची भावनिक तीव्रता खूप वाढवतात. समाजात जी अस्वस्थता आहे ती यातून दिसते. ही फक्त एका व्यक्तीची निराशा नाही, तर समाजाच्या एका मोठ्या वर्गात जो दबाव आहे, ज्या भावना आहेत त्याची कल्पना येते. म्हणजे हा संघर्ष सामाजिक, राजकीय, कायदेशीर पातळीवर तर आहेच, पण त्याला एक सांस्कृतिक आयाम पण मिळाला असं दिसतंय. मनोज जरांगे पाटील यांच्यावर एक सिनेमा पण आलाय. हो, ही एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे जी श्रोत्यांमध्ये आहे. 2024 मध्ये संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील नावाचा एक बायोपिक आला. हा सिनेमा त्यांच्या आयुष्यावर आणि विशेषतः मराठा आरक्षणासाठी त्यांनी जो संघर्ष केला त्यावर आहे. आणि सिनेमाच्या निर्मात्यांनी असं पण जाहीर केले की यातून जो काही नफा मिळेल तो मराठा समाजाच्या भल्यासाठी, म्हणजे गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वगैरे वापरला जाईल. हे खूप महत्त्वाचं आहे. यातून दोन गोष्टी दिसतात. एक म्हणजे एखादी सामाजिक किंवा राजकीय चळवळ किती लोकप्रिय आणि प्रभावी होते की तिचं प्रतिबिंब चित्रपटासारख्या लोकप्रिय माध्यमात दिसू लागतं. आणि दुसरं म्हणजे अशा सिनेमांमधनं त्या व्यक्तीची किंवा चळवळीची एक विशिष्ट प्रतिमा लोकांपर्यंत पोहोचवली जाते. सिनेमा हे फक्त मनोरंजन नाही, तर ते मत बनवण्याचं किंवा एखाद्या विचाराला पाठिंबा देण्याचं माध्यम पण ठरू शकतं. या सिनेमामधून जरांगे पाटलांची संघर्ष योद्धा ही इमेज नक्कीच अजून घट्ट झाली असणार. तर आपण आतापर्यंत बरीच माहिती बघितली, त्याचे वेगवेगळे पैलू तपासले. या सगळ्या चर्चेतून आणि माहितीच्या विश्लेषणातून काय महत्त्वाचे मुद्दे दिसतात आपल्याला, काय निष्कर्ष काढू शकतो? मला वाटतं काही गोष्टी अगदी स्पष्टपणे समोर येत आहेत. पहिलं म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचा संघर्ष हा एका व्यक्तीचा नाही राहिला. आता मराठा समाजातल्या एका मोठ्या वर्गाच्या आरक्षणाच्या मागणीचं ते प्रतीक बनले आहेत. दुसरं, त्यांची जी मागणी आहे कुणबी प्रमाणपत्रांच्या आधारावर ओबीसी कोट्यातून आरक्षण, ही या आंदोलनाची एक विशिष्ट पद्धत आहे जी कायदेशीर आणि ऐतिहासिकदृष्ट्या सोपी नाहीये, गुंतागुंतीची आहे. तिसरं, सरकारची भूमिका ती एक तारेवरची कसरत आहे. त्यांना मराठा समाजाच्या मागण्या पण बघायच्या आहेत, ओबीसी समाजाची चिंता पण लक्षात घ्यायची आहे आणि कायद्याच्या चौकटीत पण राहायचंय. या सगळ्याचा समतोल साधावा लागतोय. आणि चौथं म्हणजे या आंदोलनामुळे समाजात फक्त पाठिंबाच नाही, तर विरोध आणि तणाव पण निर्माण होतोय, ज्याचे पुढे सामाजिक परिणाम होऊ शकतात. बरोबर. म्हणजे हा प्रश्न आता फक्त आरक्षणापुरता नाही राहिला, तो ओळख, इतिहास, समाजातलं स्थान आणि राजकीय गणित या सगळ्याशी जोडला गेला आहे. भूतकाळातल्या कुणबी नोंदी शोधून आपली ओळख आणि हक्क सिद्ध करण्याचा प्रयत्न, आणि दुसरीकडे आजच्या कायदेशीर आणि प्रशासकीय प्रक्रियांची अट, यातला हा संघर्ष आहे. आणि जाता जाता या सगळ्या चर्चेतून एक विचार करण्यासारखा प्रश्न आपल्या श्रोत्यांसाठी ठेवूया का? नक्कीच. प्रश्न असा आहे की एका बाजूला आपल्या समाजातल्या जुन्या ओळखी, ऐतिहासिक नोंदी, परंपरा आहेत ज्यांच्या आधारावर हक्क सांगितले जातात, आणि दुसऱ्या बाजूला आधुनिक लोकशाही व्यवस्थेतली कायदेशीर प्रक्रिया आहे, प्रशासनाचे नियम आहेत, पुराव्यांची गरज आहे. या दोन वरवर वेगळ्या वाटणाऱ्या गोष्टींमध्ये सुवर्णमध्य कसा साधला जाईल? समाजाच्या आठवणीतला इतिहास आणि आजची कायद्याची चौकट यांच्यातला हा जो संघर्ष किंवा तणाव आहे तो पुढे काय रूप घेईल? आणि अशा ओळखीवर आधारित मागण्यांना सामोरं जाताना केवळ महाराष्ट्रच नाही, तर संपूर्ण